सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। कोंबडा आरव होता प्राप्त काळी, कोंबडा आरव होता प्राप्त काळी, बसे जाते पाळी शूद्र जाया, बसे जाते पाळी शूद्र जाया। गाण्याचा धिंगाणा भ्रतार उठवतो, बैलास नेतो चरावया। अरुणोदय होता करी शेणकूर, अरुणोदय होता करी शेणकूर, वाही पाट्यावर केरासहे। धूर्त आर्य तिला म्हणे कुळविन, धूर्त आर्य तिला म्हणे कुळविन, गुणाचे कमीन ज्योती म्हणे, गुणाचे कमीन ज्योती म्हणे। या अखंडात महात्मा ज्योतिबा फुले सांगतात की पहाटे कोंबडा आरवल्यावर शेतकरी स्त्री लगेच उठते, ती जात्यावर धान्य दळताना गाणी गाते, तिचा पती बैलांना घेऊन चरायला जातो, सूर्योदय होण्यापूर्वीच ती घरातील शेण कचरा केर कचरा साफ करून ती पाठीवर वाहून नेते। अशा प्रकारे ती दिवसभर कष्टाची कामे अनेक कामे करते, परंतु इतके कष्ट करूनही धूर्त आणि कर्मकांडवादी आर्य तिला केवळ कुळवीन असे म्हणतात, तिच्या श्रमाची व सन्मानाचा योग्य आदर करीत नाहीत। महात्मा फुले म्हणतात की प्रत्यक्षात ती अत्यंत कष्टाळू, गुणी व कर्तव्यदक्ष आहे, तिच्या गुणांमध्ये कोणतीही कमतरता नाही। या अखंडातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकरी स्त्रीच्या अथक परिश्रमाचा गौरव केला आहे। समाजाने तिच्या श्रमाचा सन्मान करावा, जातीभेद व अन्यायकारक दृष्टिकोन सोडावा आणि स्त्रीच्या कष्टाचे महत्त्व ओळखावे, हा संदेश त्यांनी या अखंडामध्ये दिला आहे। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री मीडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।